या पाचही राज्यातल्या निवडणुकांबाबत अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम। ज्या निवडणुका 2019च्या निवडणुकांचा टोन सेट करणार आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या अशा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद थोड्याच वेळामध्ये होणार आहे आणि या ठिकाणी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या 5 राज्यांची निवडणूक जाहीर होतीये, तारखा जाहीर होतील। खरं तर सगळ्यात महत्त्वाची जी निवडणूक असणार आहे ती उत्तर प्रदेशची, कारण असं म्हणतात की दिल्लीच्या सत्तेचा मार्ग जो आहे तो या उत्तर प्रदेशमधून जातो। विधानसभेच्या 403 जागा आहेत आणि त्यामुळे इथं काय होणार याची सगळ्यांना उत्सुकता असेल। लोकसभेमध्ये भाजपनं उत्तर प्रदेश एक हाती जिंकलेलं होतं। 78 पैकी जवळपास 72 सीट केवळ एकट्या भाजपच्या होत्या, त्यामुळे हे यश भाजप पुन्हा रिपीट करणार का याची सगळ्यांना उत्सुकता असेल, कारण याच्यावरच कळेल की 2019ला देखील भाजपला बहुमत मिळेल का। शिवाय आणखीन काही महत्त्वाची कारणं आहेत ज्याच्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे। त्याच्यामधलं पहिलं कारण म्हणजे नोटबंदीनंतर होणारी ही पहिली मोठी निवडणूक आहे, त्याच्यामुळे या निर्णयाची जी परीक्षा आहे ती या निवडणुकामध्ये होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, सपा मधला जो सगळा अंतर्गत कलह सुरू आहे त्याच्यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे देखील उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार आहे। शिवाय काँग्रेसच्या हातात जी काही महत्त्वाची राज्य आहेत त्याच्यापैकी उत्तराखंड हे एक आहे सध्या आणि मणिपूर, त्याच्याशिवाय पंजाबमध्ये काँग्रेस परत एकदा पुनरागमन करणार का आणि हे राज्य टिकवणार का याची देखील उत्सुकता असेल आणि त्यामुळे अशा अनेक अर्थांनी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे। 7 फेजेसमध्ये उत्तर प्रदेशची निवडणूक जाहीर होईल असे सांगितलं जात आहे, तर मणिपूर या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून असंतोष उद्रेक सुरू आहे, त्यामुळे मणिपूरची निवडणूक 2 टप्प्यामध्ये होऊ शकते। मात्र इतर राज्यांची जी निवडणूक आहे, गोवा असेल त्याच्यानंतर पंजाब, ही मात्र एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे। गोव्यामध्ये शिवसेनेचं आव्हान आहे आणि त्याच्यामुळे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। कधी नेमका या तारखा जाहीर होत आहेत, कुठल्या असतील, जे सांगितलं जात आहे त्याच्यानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा निवडणुकीचा ही सगळी रणधुमाळी जी आहे ती संपेल आणि तोपर्यंत पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्या हाती निकाल देखील आलेले असतील। प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।